नमः पार्वती पते हर हर महादेव। दक्ष प्रजापतीने महायज्ञाच्या वेळी श्री शंकराला निमंत्रण पाठवले नाही. पार्वतीला हा अपमान सहन झाला नाही. तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्माहुती दिली. ही बातमी ऐकून श्री शंकराला अतिशय दुःख झाले. सतीच्या विरहात ते रानावनात भटकू लागले. फिरत फिरत ते अमर्दक नावाच्या एका विशाल सरोवराच्या किनाऱ्यावर येऊन तेथे राहू लागले. नमस्कार, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये औंढा येथील श्री 8वे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ यांचा महिमा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी त्यांच्या बाबतीत काही अपमानास्पद प्रकार घडले. त्यांचा परिणाम असा झाला की विरक्त असलेल्या भगवान शंकरांनी आपले स्वतःचे शरीर भस्म करून टाकले. बऱ्याच कालावधीनंतर एकदा वनवासात आलेले पांडव त्या भागात आले व त्यांनी अमर्दक सरोवराच्या परिसरात आपला आश्रम बनवला. त्यांच्या गायी या सरोवराचे पाणी पिण्यासाठी येत असत. पाणी पिल्यानंतर या गायी आपल्या आचळातून दुधाच्या धारा सोडून सरोवराला अर्पण करायच्या. हा चमत्कार एके दिवशी भीमाने पाहिला. त्याने ही गोष्ट युधिष्ठिराला सांगितली. हे ऐकून युधिष्ठिर म्हणाला, त्या सरोवरात कोणत्या तरी दिव्य देवतेचा निवास असावा. सर्व पांडवांनी मिळून अमर्दक सरोवराचे पाणी उपसणे सुरू केले. सरोवराच्या मध्यभागात पाणी इतके उष्ण होते की ते अक्षरशः उकळत होते. नंतर भीमाने आपल्या गदेने त्या सरोवरातील पाण्यावर 3 वेळा प्रहार केला. त्या आघाताने पाणी निघून गेले व त्याच वेळी सरोवरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तसेच सरोवराच्या तळाला भगवान श्री शंकराचे दिव्य ज्योतिर्लिंग दृष्टीस पडले. 16 योजने लांबी एक वनात दारुक व दारुका राहत असत. पश्चिम समुद्र किनाऱ्यावर हे जंगल होते. दारुकाच्या कारवायांनी त्रस्त झालेले ऋषीमुनी व अन्य नागरिक मिळून ओर्व मुनींना शरण गेले. या मुनींना दैत्यांना संपूर्णतः नष्ट होण्याचा शाप दिला होता. देवांनी जेव्हा त्यांच्यावर आक्रमण केले तेव्हा सगळे राक्षस चिंतावंत झाले. त्यावेळी पार्वतीकडून मिळालेल्या शक्तीच्या बळावर दारुकाने ते सगळे जंगल उचलून आकाशमार्गे समुद्राच्या मध्यभागी नेले. तेथे सर्व राक्षसगण निश्चित्त होऊन राहू लागले. या वनातील असुर आता नौकेने प्रवास करून ऋषीमुनींना पकडून आणू लागले. असेच एकदा त्यांनी अनेक जणांनी बंदी बनवले. त्यात सुप्रिय नावाचा एक शिवभक्त व्यापारी होता. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवपूजन केल्याशिवाय तो अन्न जल घेत नसे. बंदीगृहात टाकल्यावरही त्याने आपली शिव आराधना सोडली नाही. ही गोष्ट तुरुंगाच्या रखवालदारांनी आपल्या धन्याला दिली. तेव्हा त्याने सुप्रियाची हत्या करण्याचे आदेश सेवकांना दिले. यावर सुप्रियेने भगवान शंकराचा धावा सुरू केला. त्यावेळी साक्षात प्रकट होऊन श्री शंकराने क्षणभरातच सर्व असुरांचा समूळ नाश केला व ते वन 4ही वर्णाच्या लोकांना मुक्त केले. इकडे दारुका राक्षसीला पार्वतीने वर दिलेला असल्याने पार्वतीने तिच्या राक्षस कुळाच्या रक्षणासाठी शिवाकडे आग्रह धरला व त्यासाठी या युगाच्या आतापर्यंत राक्षसी सृष्टी अस्तित्व द्वारिकेची राणी बनण्याबद्दल विनंती केली. ती भगवान शंकराने तात्काळ मान्य केली. तेव्हापासून शिव पार्वतीने ते कायम निवास केला. शिवाच्या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर व पार्वतीचे नाव नागेश्वरी पडले. नागेश मंदिराचे शिल्पसौंदर्य अनोप आहे. पांडव काळातील हे मंदिर संपूर्णपणे दगडाचे बनवले आहे. मंदिर आणि 4ही बाजूंना असलेली भिंत अतिशय मजबूत असून मंदिरातील ओवरेही प्रशस्त आहेत. सभामंडप 8 खांबावर आधारलेला असून त्याचा आकार गोल आहे. सभामंडप आणि गाभारा हे एकाच पातळीत बनले आहेत. भगवान नागेशाची लिंगमूर्ती अंतर्भागात असलेल्या छोट्या गाभाऱ्यात आहे. नागनाथ मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नेहमी मंदिरासमोर असणारा नंदी येथे समोर नसून मुख्य मंदिराच्या पाठीमागे वेगळे नंदी मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या चहूबाजूंनी 12 ज्योतिर्लिंगाची छोटी मंदिरे बनविण्यात आली आहेत.
याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, चिंतामणीश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रेय, मुरली मनोहर, दशावतार इत्यादी अनेक मंदिरं, मूर्ती आणि तीर्थ आहेत. या तीर्थक्षेत्री 108 शिवालये आणि 68 तीर्थ आहेत. नागनाथ मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. त्याच्या अंतर्भागात आणि एक ऋणमोचन तीर्थ आहे. दोन्ही तीर्थांना सासू सुनेची तीर्थ असे नाव पडले आहे. या नागनाथ तीर्थक्षेत्री दर 12 वर्षांनी कपिलाषष्ठीच्या दिवशी काशीहून गंगा येते व येथे अवतरते. यावेळी तीर्थकुंडातील पाणी अतिशय नितळ व स्वच्छ दिसते. इतर वेळी ते हिरवट शेवाळयुक्त असते. नागनाथ मंदिराच्या परिसरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. याशिवाय प्राणी, सैन्य तसेच कथाप्रसंगावर आधारित अनेक शिल्पे आहेत. एका मोठ्या कोपऱ्यात शिवपार्वतीची अप्रतिम शिल्प आहे. यात पार्वती रुसलेली असून शंकर तिची समजूत घालताना दिसतात. हे चित्र पाहून भाविक आश्चर्यचकित होतात. या शिल्पचित्रातील मूर्तीचे नाव अतिशय उत्कृष्ट आहे. याशिवाय आनंदी महाराज, तुपाकारी इत्यादींची समाधी स्थाने, संत नामदेव व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची स्मृतिस्थानेही येथे आहेत. या गुरु शिष्याची कथा अशी आहे. शके 1212 मध्ये औंढा नागनाथ क्षेत्रात संत गोरा कुंभाराच्या घरी एकदा सर्व संत मंडळी जमा झाली. त्यावेळी अतिशय सहजपणे गोरोबा काकांनी सर्व संतांच्या डोक्यावर मडक्याची परीक्षा करताना मारतात तशा थापटीने मारल्या. शेवटी गोरोबा काका म्हणाले, संतांची मडकी पक्की आहेत, फक्त नामदेवाचेच मडके कच्चे आहे. हे ऐकून नामदेवाला फार राग आला. ते तडक पंढरपूरला गेले व त्यांनी तक्रारीच्या सुरात गोरा कुंभाराचे वाक्य श्री विठ्ठलाच्या कानी घातले. यावर श्री विठोबा म्हणाले, नामदेवांना पश्चाताप झाला. भटकत भटकत ते औंढा नागनाथ मंदिरात पोहोचले. तेथील दृश्य पाहून ते चकित झाले. विसोबा खेचर नावाचा एक वयोवृद्ध शिवभक्त नागनाथाच्या पार्थिव लिंगावर पाय ठेवून कणत होता. नामदेवाला हे पाहवले नाही. ते म्हणाले, हे तुम्ही काय करता आहात? शिवलिंगावर पाय ठेवून झोपतात? काढा ते पाय. यावर विसोबा खेचर म्हणाले, मी म्हातारा झालो आहे. हे पाय हटविण्याचे त्राणही माझ्या शरीरात नाहीत. तुम्ही हे काम केले तर फार उपकार होतील. नामदेवांनी खेचर नावाच्या त्या वृद्धाचे पाय शिवलिंगावर हटवले व दुसरीकडे ठेवले. पण पुन्हा ते दुसरे शिवलिंग उत्पन्न झाले. त्या दुसऱ्या शिवलिंगावर विसोबा खेचराचे पाय होते. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न करूनही विसोबाचे पाय जमिनीवर न दिसत शिवलिंगावरच दिसायचे. शेवटी नामदेवांनी विसोबांना गुरु मानले व अनुग्रहाची विनंती केली. विसोबा खेचरांनी नामदेवांना उपदेश केला, प्रत्येक कणाकणात परमेश्वराचे अस्तित्व आहे. जगात अशी एकही जागा नाही की जिथे परमेश्वराचे वास्तव्य नाही. अशा तऱ्हेने नामदेवांना गुरु मिळाले. औंढा या गावात विसोबा खेचराची समाधी असून ती गुरुस्थान म्हणून ओळखली जाते. एकदा नामदेवांनी नागनाथ मंदिरात कीर्तन करण्याचा विचार केला. त्यानुसार त्यांनी कीर्तनाला प्रारंभ केला. त्यांच्या कीर्तनामुळे मंदिरातील ब्राह्मणांना पूजेचे मंत्र म्हणताना अडचण होऊ लागली. त्यामुळे त्यांनी संत नामदेवांना मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा असे बजावले. नामदेवांनी मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन सुरू करताच चमत्कार झाला. नागनाथाचे संपूर्ण मंदिर गर्कन फिरले व नामदेवाच्या समोरासमोर झाले. भगवान शंकर स्वतःच नामदेवाचे कीर्तन ऐकण्यासाठी फिरले. हे पाहून तेथील ब्राह्मणांना आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला व त्यांनी नामदेवाची क्षमा मागितली. मोगल काळात धर्मोंध औरंगजेबाने या मंदिराला तोडण्याचा विचार केला. त्यावेळी त्या मंदिरातून हजारो भुंगे निघाले व त्यांनी औरंगजेबाच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे मंदिर तोडण्याचे काम अर्धवटच सोडून त्यांचे सैनिक पळून गेले. औरंगजेबानेही हा विचार सोडला. नंतर भाविकांनी मंदिराची पुन्हा दुरुस्ती केली असा इतिहास आहे. भाविकांना येथे बऱ्याच वेळा श्री नागनाथाच्या ज्योतिर्लिंगावर फणा काढून बसलेल्या नागाचे दर्शन होतात
वाटीत ठेवलेले दूध हा नागराजा कधी पितो ते कळत देखील नाही. असा हा आम्हा नागनाथाचा महिमा आहे. जय श्री नागनाथ, जय श्री नागनाथ. धन्यवाद.